आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले. इथून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. जवळपास 934 कोटी रुपयांची ही कर्जमाफी करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या ताज्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांचा प्रलंबित असलेला पीक विमा आजपासून होणार खात्यात जमा. जानेवारीपासून मिळणार पीक विम्याचा परतावा. मूग उडदाचे उत्पन्न निश्चित. सोयाबीन, तूर, मका, कांद्याचे काम अंतिम टप्प्यात. मागील खरीप हंगामामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणामध्ये जानेवारीपासून पीक विमा संरक्षित रक्कम मिळणार आहे. शेती निगडीत कर्जवसुली स्थगिती. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा फटका लक्षात घेता पुढील 1 वर्षासाठी शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात कापूस खरेदी केंद्र सुरू होऊनही ऑनलाईन नोंदणीचा अडथळा अजूनही जाणवत आहे. सीसीआयच्या पोर्टलवर नोंदणीसाठी सातबाऱ्यावर कपासीची नोंद असणे आवश्यक आहे. तांत्रिक माहितीचा अभाव व नेटवर्कची अडचण यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये सीसीआय नोंदणीला विलंब होत आहे. तीळ पेरा 100% अनुदानावर बियाणे मिळणार. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया गळीत धान्य 2025-26 अंतर्गत शेतकऱ्यांना उन्हाळी तीळ पिकासाठी 100% अनुदानावर तिळाचे प्रमाणित बियाणे देण्यात येत आहे. प्रति एकर 9 क्विंटल 50 किलो कापूस खरेदीचा प्रस्ताव. नवीन प्रस्तावानुसार कापसाची खरेदी मर्यादा प्रति एकर 9.5 क्विंटल तर प्रति हेक्टर 23 क्विंटल करण्यात मान्यता देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात आला आहे. कृषी योजनासाठी निधीची कमतरता जाणवू देणार नाही, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली असून सर्व शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. युरिया खताच्या कृत्रिम तुटवड्यामुळे शेतकरी झाले हतबल. सध्या अनेक जिल्ह्यात रब्बीचे पीक जोमात आले असून गव्हाला युरियाची आवश्यकता असताना अनेक जिल्ह्यांमध्ये युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. कर्जमाफीच्या दिशेने सरकारचे पाऊल. शेतकऱ्यांची माहिती मागविली. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची शक्यता दिसत आहे. 10 दिवसात फुकटा ड्रोन पायलट बना आणि लाखो रुपये कमवा. महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षणामार्फत ड्रोन पायलटचे मोफत प्रशिक्षण सुरू झाले असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. नवीन निकषामुळे लाभार्थ्यांच्या घराचे स्वप्ने अधुरेच राहणार, कारण किमान 600 चौरस फुटाचा प्लॉटवर 324 ते 400 चौरस फुटांचे बांधकाम केले तरच घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. कांद्याची आवक घटली मात्र भावात झाली वाढ. अनेक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या आवकेत थोडी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे दरात देखील वाढ झाली. एक रकमी कर भरा आणि 50% सूट मिळवा. ग्रामपंचायतीला असणारे जागा कर, पाणी कर आदी थकबाकी असणारे करावर नागरिकांना 50% सूट मिळणार आहे. मात्र हे अर्धे कर 31 डिसेंबर पूर्वी भरणे आवश्यक. लाडकी बहीण योजनेच्या 165 कोटीवर डल्ला. लाडकी बहीण योजनेतून खूप मोठा घोटाळा झाल्याचा धक्कादायक बाब समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये 165 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. कुणबी प्रमाणपत्रावरून मनोज जरांगे भडकले. हैदराबाद गॅजेटच्या GR नंतर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मराठा समाजातील अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात येत आहे. साखर हंगाम घटला, शेतकऱ्यांना फटका. गाळप क्षमता विस्तार. कारखान्यांची संख्या वाढवून साखरेचे अर्थकारण टिकणार कसे? केंद्र सरकारने पावले योग्य. महसुली सुनावण्या 3 महिन्यात निकाली काढणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेमध्ये घोषणा. राज्यामध्ये आतापर्यंत 13,000 प्रकरणे प्रलंबित आहे. कांद्याला फाटा. शेतामध्ये पपई लागवडीचा प्रयोग. नफा कमी मात्र नवीन पीक घेण्यास आनंद. पारंपरिक पिकाऐवजी शेतकऱ्यांनी आता नवीन फळ पिकांना जास्त महत्त्व देत आहे. जन आरोग्यामध्ये दाढेसह मूग शस्त्रक्रिया होणार मोफत. राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय. 22 नवीन उपचार समाविष्ट करण्यात आल्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडी वाढ होताना दिसून येत आहे. विविध जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. लाडकी बहीण योजना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये खात्यात जमा होणार.
रब्बी हंगाम सन 2025ची ई पीक पाहणीचे काम आता सुरू झाले असून शेतकऱ्यांना रब्बीतील पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक मदत मिळवण्यासाठी ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या आवकेत थोडी वाढ होताना दिसून येत आहे. विविध बाजार समितीमधील मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.